हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण हॉटेलमध्ये जसं बनतं ना तसा दाल तडका बनवणार आहोत। चला तर पाहूया हा दाल तडका कसा बनवायचा ते। इथे ना मी तुरीची डाळ घेतलेली आहे, या छोट्या वाटीने 1 वाटी, आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आणि हे तिन्ही डाळी आपल्याला छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने, आणि स्वच्छ धुतल्याच्या नंतर हे आपल्याला कुकरमध्ये टाकायचे हे डाळी, आणि कुकरमध्ये टाकून यामध्ये पाणी टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची आहे, आणि याचे मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 शिट्या करून घ्यायचे। इथे मी हळद टाकलेली आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घेते आणि मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 शिट्या करून घेते याच्या। आता 3 ते 4 शिट्या झालेल्या आहेत कुकरच्या। आता मी वाफ काढून घेतेय। मी तुम्हाला डाळ दाखवते किती छान एकदम व्यवस्थित अशी डाळ शिजलेली आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। हे पहा, डाळ एकदम व्यवस्थित असं शिजलेली आहे। आता आपण डाळीला छान अशी फोडणी देऊया। एका कढईमध्ये मी 3 ते 4 चम्मच तेल घेते। 3 चम्मच तेल घेणार आहे आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी फोडणीला मोहरी टाकते, अर्धी चम्मच मोहरी, आणि 1 चम्मच जिरे टाकायचे। आणि जिरे आणि मोहरी छान तेलामध्ये फुलल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची टाकायची आहे, सुकी लाल मिरची, आणि कढीपत्ता टाकायचा आहे। हे छान असं तेलामध्ये आपल्याला फुलू द्यायचे, आणि मग यामध्ये आपल्याला लसूण टाकायचे भरपूर असं फोडणीला। मी लसूण कट करून टाकलेली आहे यामध्ये, आणि लसूण थोडंसं लालसर झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, एक बारीक कट केलेला, आणि हे कांदा छान आपल्याला लालसर होऊ द्यायचे तेलामध्ये। लालसर झालेला आहे, आणि आता मी यामध्ये 1 टोमॅटो टाकते, आणि टोमॅटो नरम होण्यासाठी मी यावरती 1 चम्मच मीठही टाकून घेते, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होईल। आणि हे छान एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आणि टोमॅटो नरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे। टोमॅटो छान असा नरम झालेला आहे। आता मी यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकते, आणि 2 ते 2.5 चम्मच लाल तिखट टाकते, आणि अर्धा चम्मच धना पावडरही टाकते यामध्ये। आणि हे सगळे मसाले छान असे व्यवस्थित असे मिक्स करून घेते, आणि 2 मिनिटं याला तेल सुटेपर्यंत आपल्याला असंच ठेवायचे। आणि मग नंतर यामध्ये आपल्याला आपण जी डाळ शिजवून घेतली होती ना, ती शिजलेली डाळ टाकायची यामध्ये, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। डाळ व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे। जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये, आणि मी यावरती कोथिंबीर टाकते भरपूर अशी, आणि याला मिक्स करून घेते, आणि छान 5 ते 7 मिनिटं या वरणाला छान अशी मीडियम फ्लेमवरती उकळी येऊ द्यायची आहे। आणि 5 ते 7 मिनिटं मी एकदम मस्त अशी वरणाला उकळी येऊ दिलेली आहे। आता मी गॅस बंद करते, आणि आता आपला मस्त असं डाळ तयार आहे। पाहू शकता किती छान झालेली आहे, आणि कन्सिस्टन्सी अशीच हवी आहे आपल्याला दाल तडक्याची। आता मी यावरती तडका देते। एका तडका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचे, आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये जिरे टाकायचे 1 चम्मच, आणि मग लाल मिरच्या टाकायच्या 2, आणि कोथिंबीर टाकायची आहे मस्त भरपूर अशी, आणि लाल तिखट टाकायचे 2 चम्मच। जर तुमच्याकडे कलरवाले लाल तिखट असेल ना तर ते टाका, मस्त कलर येतो दाल तडक्याला। मी तेच तिखट टाकते, ते जास्त तिखट नसतं। आणि हे छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि मग हे तडका ना आपल्याला डाळीवरती टाकायचे। मी ते ही डाळ एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे, आणि त्यावरती हे मस्त असं तडका देते। पाहू शकता किती मस्त दिसते ना डाळ, आणि हे तडका पाहताच क्षणी खावं असं वाटतंय। आणि लाल तिखटमुळे छान असा कलर आलेला आहे तडक्याला।
पाहू शकता किती मस्त दिसतंय, सेम बाहेरच्या दाल तडक्यासारखंच दिसतंय ना, आणि टेस्टही सेम तशीच होते। तुम्ही एकदा घरी नक्कीच बनवा या पद्धतीचा दाल तडका आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते। आता मी ना हे तुम्हाला भातासोबत दाखवतीये, डाळ आणि भात। इथे आपला जीरा राईसही तयार आहे। मी इथे एका डिशमध्ये डाळही काढून घेतीये आणि इथे मस्त असा आपला दाल तडका आणि जीरा राईस तयार आहे। तुम्ही नक्कीच या पद्धतीचा दाल तडका घरी बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक यू फॉर वॉचिंग।